नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ मराठवाड्यापुरता नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी सर्वच मराठा समाजाची आहे. आणि ते आरक्षण देत असताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता किंवा ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणामध्ये कुठेही कमी न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची मागणी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा मॅन करू नये, तो प्रखरपणे चालवावा. तरच मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळेल, अन्यथा मिळणार नाही. कालच्या भुजबळांच्या बैठकीमध्ये या ठिकाणी जो अध्यादेश काढलेला आहे तो रद्द करावा आणि त्याचप्रमाणे शिंदे समिती सुद्धा बरखास्त करावी अशी मागणी त्या ठिकाणी झालेली आहे. त्यासाठी राज्यभर दौरा आणि 3 फेब्रुवारीला या संदर्भातलं अधिवेशन असा एकंदरीत कार्यक्रम आखला जातोय ओबीसी कडून. खरं म्हणजे ओबीसी आणि मराठा ह्या 2 समाजामध्ये जाणून बुजून दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हे सध्याचे राज्यकर्ते करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा जरांगे पाटीलना जो GR दिलेला आहे, अध्यादेश दिलेला आहे, तो सुद्धा अर्धवट आहे, तो सुद्धा परिपूर्ण नाही. केवळ आणि केवळ मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी जरांगे पाटील यांची फसवणूक केलेली आहे असं संपूर्ण मराठा समाजाचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने ओबीसीला सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही. ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही विसंवाद असता कामा नये, भांडण असता कामा नये. दोन्ही सख्खे भाऊ आहेत, एकत्रित नांदले पाहिजे. पण या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा जे प्रयत्न करतात राज्यकर्ते, त्यांच्यापासून या दोन्ही समाजांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. नक्कीच षडयंत्र असणार, कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्षसुद्धा स्थापन करतील. शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नांदणं कदापि शक्य नाही आहे. काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाची छकले होतील आणि त्यांचं अस्तित्व संपेल. ओबीसी समाजाचे राष्ट्रीय ओबीसी समाजाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सुद्धा छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी आपण समर्थन करत नाही असं स्पष्ट शब्दात संकेत दिलेले आहेत. मी तायवाडे यांचं नेमकं म्हणणं ऐकलेलं नाही, त्यामुळे मला काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. जागा वाटपाच्या आधी प्रकाश आंबेडकर कुठेतरी दबावतंत्र वापरल्याचं दिसतं की म्हणत काय की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आमची 2.5 लाख मतं आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळाला. इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका सातत्याने चालू आहेत आणि इंडिया आघाडीने माननीय प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सन्मानाने यावं अशा पद्धतीचं लेखी निवेदनसुद्धा त्यांना पाठवलेलं आहे. 30 तारखेला पुढची बैठक आहे, उद्याच. आणि नक्कीच आम्हाला प्रकाश आंबेडकर यांचं इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणं हे संपूर्ण महाराष्ट्राला ते आवडेल आणि त्या अनुषंगाने आंबेडकर साहेबांनी इंडिया आघाडीमध्ये येऊन आपलं म्हणणं मांडावं अशी आमची सर्वांची त्यांना विनंती आहे. पक्षांतर्गत जो कायदा आहे अधिक भक्कम करण्यासाठी या ठिकाणी समिती नेमलेली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदी लोकसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केलेली पाहायला मिळते. हो, ते आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना, माकडाच्या हातात कोलीत देणं, तसंच झालेलं आहे. आम्हा ज्यांनी शिवसेना निर्माण केली त्याच ठाकरे कुटुंबियांना आता नार्वेकर सांगायला लागले की शिवसेना तुमची नाही. अरे अख्खं जग जाणतंय, इतिहासकार जाणतायत, अभ्यासकार जाणतायत आणि तिथे महाविद्वान नार्वेकर म्हणतात की शिंदे यांची शिवसेना. अशा या बेअक्कली लोकांकडे जर ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी देत असतील तर ते ह्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं ते दुर्दैव आहे. मराठा समाजाचा जो अध्यादेश निघाला या संदर्भामध्ये आज 4 वाजता नारायण राणे वेगळी पत्रकार परिषद घेत आहेत आणि या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे. नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा आहे. ज्याच्या घरात जायचं ते ओरबाडून खायचं आणि शेवटी ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरात जायचं. खाल्ल्या ताटामध्ये घाण करायची असली औलाद म्हणजे नारायण राणे. त्यामुळे आजसुद्धा मला दुसरं आणखी सांगायचं आहे की आता नारायण राणेंना रिफायनरीच्या दलालांची काळजी पडलेली आहे. पुन्हा एकदा रत्नागिरीतच रिफायनरी होणार हे काल त्यांनी सांगितलं, आज माझ्या वाचनात आणलेलं आहे. माझं आव्हान आहे नारायण राणेंना, हिम्मत असेल
तर जोपर्यंत केंद्रीय मंत्री आहात ना तोपर्यंत बारसूच्या परिसरामध्ये तुम्ही येऊन दाखवा. रिफायनरी तुम्हाला कोकणच्या हितासाठी हवी की गुजराती मारवाडी दलालांच्या हितासाठी हवी ते एकदा तुम्ही त्या लोकांना सांगा. लोकांच्या समोर बोलतं व्हा. केवळ आणि केवळ पत्रकार परिषदेतून रिफायनरी मी करणारच अशा पोकळ बेडूक घोषणा करण्याचे आता दिवस संपलेले आहेत. आता काय राहिलेले दिवस आहेत ते आनंदाने उपभोगा. त्यानंतर राजकीय संन्यास नारायण राणेंनी घेतलेला बरा पडेल. काय बोलतात ते बघूया ना. उद्या दिल्लीवरून लात मारायची वेळ आली तर नेमकं ह्यांचा मराठा बाणा किती टिकतोय तो बघू. नितीश कुमारांनी भाजपशी संधान बांधलेला आहे. तोच पॅटर्न महाराष्ट्रात होईल अशी आता चर्चा चालू आहे उद्धव ठाकरेंबरोबर. हे कदापि होणार नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एकदा जी भूमिका घेतली ही भूमिका म्हणजे त्यांची भीष्म प्रतिज्ञाच असते. नितीश कुमारांसारखी नौटंकी उद्धवजी ह्या महाराष्ट्रामध्ये कदापि करणार नाहीत. जो राजकीय दुश्मन तो दुश्मनच. पण नितीश कुमारांनी काल परवापर्यंत इंडिया आघाडीचे आम्ही प्रमुख मान्यवरांमध्ये त्यांची विचारणा केली जात होती. परंतु कदाचित त्यांना पंतप्रधानांची स्वप्न पडली आणि त्यावेळेला आघाडीचा समन्वयक म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं नाही. आणि म्हणून केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुटुंबियांच्या स्वार्थासाठी नितीश कुमारांनी इंडिया आघाडीशी द्रोह केला आणि त्यांनी ते भाजपशी झालेले आहेत. या अनुषंगानं की हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यासाठी सध्या काही जण सक्रिय असलेले पाहायला मिळते. काय सांगू शकतो. तुम्ही म्हटलं तसं की उद्धव ठाकरे सगळ्या मुद्द्यावरती ठाम आहे. हे सक्रिय जे असतात त्यांचे माकडचाळे स्वतःच्या स्वार्थासाठी चालतात. आता परवाच्या दिवशी सुद्धा मनोज जरांगेंना पेढा भरवल्यानंतर या एकनाथ शिंदेनी दुसऱ्या एका नौटंकी करणाऱ्या त्यांच्या एका कार्यकर्त्याला पेढा भरवला. म्हणजे केवळ आणि केवळ मनोज जरांगेंची फसवणूक करणाऱ्यांना पेढा भरवणारे सरकार आज भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर कोणी असेल त्यांचा स्वप्नभंग नव्हे त्यांच्या आयुष्यात शक्य होणार नाही या महाराष्ट्रामधले शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका बदलायला. अशा प्रकारे काही प्रयत्न सुरू आहेत का ते नौटंकी करणाऱ्यांच्या मनामध्ये प्रयत्न सुरू असतील. शिवसेनेकडे काही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.